व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 9:40 झालेत रात्रीचे आणि माझं काम चालू आहे. इकडे सगळे धागे बिगे मी मॅचिंग करते. हे ब्लाऊज शिवून झालेत तर त्याचे धागे परत काय बोलता टच बटन ते सगळं पाहायचं आहे आणि हे दुसरं काम चालू आहे. तर नऊवाऱ्यांसाठी आत्ता लग्नाचा सीझन आहे, त्यासाठी बऱ्याचशा साड्या आलेत. आता ह्या साड्या आले दोन्ही कट केलेत मी आणि अर्धे शिवून झालेत. त्यानंतर मी व्हिडिओ करायला घेतला कारण हा जो आहे हा काय बोलतो आपण पर्पल कलर, याच्यामध्ये पिंक कलरच्या मी खूप साड्या शिवल्या होत्या, तुम्हाला आठवत असेल तर बल्कमध्ये. त्याच्यानंतर हा तर कांजीवरम आहे, नेहमी असणार आहे. हे जो कपडा आहे ना तो सिल्क कॉटन मिक्स असा येतो आणि अंगाला चोपून चापून बसतो असा हा, आणि याचा पदरही बऱ्यापैकी भरलेला असते. पण हा एकदम भरगच्च थोडासा चापून चोपूनच बसतो पण थोडासा फुलेल, आणि ह्याचा पदर एकदम ग्रँड बोलतो ना तसा येतो. तर ह्या दोन्ही साड्या मी अर्ध्या शिवलेत आणि ते ठेवलेत. आता ते शिवून घेते, शिवल्यानंतर दाखवते. हे तुम्ही बोलतील हे काय आहे, तर ह्याचे जे आहेत ना प्लेट्स करायचे, ते प्लेट्ससाठी ठेवलेला कपडा आहे काढून असं, कारण प्लेट मी वेळेवर करते त्याच्या शाही मस्तानीच आहेत. तर ह्या प्लेट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर साड्या दाखवते कारण हे पण माझं शिवण चालू आहे, हे पण चालू आहे. वेळेवर आल्यानंतर ते पण करावं लागतं. तर चालेल, साड्या शिवल्यानंतर दाखवते. हे ब्लाऊजं पण दाखवायचेच आहेत, बघू कसं कसं जमतं. तर असं काम चालू आहे. साड्या दोन्ही शिवून झालेत. ही साडी आहे जी पर्पल कलर आणि मी तुम्हाला बोलले ते पिंकमध्ये हे शिवलं होतं, आणि पिंकला मला वाटतं ब्लू बॉर्डर आहे. ह्याच्यात विथ ब्लाऊज नाही आहे, ह्याच्यात ब्लाऊज येतो पण माझ्याकडे तो शिवायला आलेला नाही आहे. हा पैठणीमध्ये आहे, कांजीवरम पैठणी बनारसी तुम्ही तिन्ही म्हणू शकता, पण हा ओरिजिनल पैठणी पॅटर्न वाटतो. बॉर्डर त्याचा पाहिल्यानंतर मोर आहे सेमी पैठणीमध्ये. ह्या साड्यांची किंमत 3000च्या आसपास असते. ही कमी असते थोडी. ही कितीला आहे मला इतकी लक्षात नाही आहे, पण ही कमी आहे. पण ही आहे 3 ते 4000च्या आतमध्ये, आणि डिस्काउंट करून ते आपणाला 3000 कधी 3500 असं भेटतं. कारण ह्याचं सूत परत त्याच्यावरती जे वर म्हणजे हे आहे काय जरीचं काम असतं ते, आणि त्याचं काठ आणि फिनिशिंग तुम्ही पाहिल्यानंतर एकदम साडी चांगली वाटते. म्हणजे पैठणीचाच लुक येतो, ओरिजिनल पैठणीचा लुक नाही येणार, हेही मी तुम्हाला सांगते. कारण ओरिजिनल ते ओरिजिनल असतं, पण ओरिजिनल सारखीच दिसते, इतका फरक नाही. हा 19-20 नाही म्हणू शकत, 18-20 म्हणू शकते. बोलतील 18-20 कुठून आला, तर येतं असं. आणि डबल काष्टा आहे. तर आत्ता मी ते सेट तयार करते, डमीला घालते. आणि पहिल्यांदा हे दुसऱ्यांचे आलेले ब्लाऊज आहे तो शिवला, त्याला मॅचिंग होते, डमीला मॅचिंग करून मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा शिवला तर ह्याला मॅचिंग होते. तर चालेल, सेट करते, मग त्यानंतर आपण पाहूया. तर साडी डमीला सेट केलेली आहे पूर्ण. तर हा पदर आहे भरगच्च. मी आधी पदराचा भाग दाखवते ह्याचा. ह्या अशा पद्धतीचा पदर आहे पूर्ण. ह्याच्यावरती मोर आणि वेल आहे, पैठणीचीच बॉर्डर आहे, हे तुम्ही पाहू शकता. डबल काष्टा आहे आणि कलर खूप छान आहे. आता लग्नासाठी आपण असे डार्क कलरच जास्त करून शक्यतो वापरतो, नवरी असू दे किंवा वरमाई कलवरी किंवा कोणासाठी सुद्धा. आणि आपल्या बजेट फ्रेंडली बोलतो ना तसं आहे, म्हणजे कमीमध्ये बसते. पूर्ण शिवून विथ ब्लाऊज तुम्ही विचार केला तर मला वाटतं अगर 3000ला आपण साडी पकडली तर शिलाई नऊवारीची 1000, ब्लाऊज ते 4500. अगर कमी जास्त झालं तर 4.5, 4.5, 5 असं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये हे साड्या बसतात आपल्या बजेटमध्ये. तुम्हाला अशा साड्या हव्या असतील तर मला कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअपवरती. माझा नंबर आहे 9422665330वरती. तुम्ही मेसेज केला तर आम्ही त्याला रिप्लाय करू. आणि तुम्हाला साडी हवी असेल तर आम्ही शॉप जिथं आहे, माझं शॉप नाही आहे किंवा माझ्याकडे साड्या नसतात, मी जिथून ह्या साड्या मला येतात शिवायला त्यांच्या शॉपमध्ये मी गेल्यानंतर व्हिडिओ कॉल करते, त्यानंतर तुम्हाला साड्या दाखवण्यात येतात, मग साडी सिलेक्ट होते. इतकी सुंदर दिसते ही साडी, कॉम्बिनेशन. ॲक्च्युली हा ब्लाऊज थोडासा वेगळा आहे पण मिळता जुळता आहे त्याच्याशी. जबरदस्त कलर आहे, डार्क जसा ह्याच्यात दिसतो हा गुलाबी, आणि बॉर्डर ब्लू असल्यामुळे कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. आणि जरी जी आहे ती सिल्वर म्हणजे गोल्डन आहे, सिल्वर नाही आहे. थोडंसं शेड जे आहे कॉपर सिल्वर असं जे मिक्स येतं ना तशा पद्धतीचं आहे, पण खूप अप्रतिम दिसते. आणि पूर्ण साडीला बुट्ट्या आहेत. तर अशी ही साडी आहे. आपण काष्टा पाहिला आणि पदर पाहिला, आपण समोरचे प्लेट आणि त्याचे काठ पाहूया. आणि हे जे तुम्हाला दिसतं जे माप ते आहे, कारण ह्याला मी जास्त फोल्ड केलेलं नाही आहे, कारण ते तसंच असतं. एक मिनिट, मी थोडंसं ह्याला हे करते कारण व्हिडिओमध्ये खूपच समोरच्या भागाला येते तो हा, पण आता ते काढता पण येत नाही.
कारण साड्यांचे भरपूर साड्या आहेत त्याच्यामुळे. तर चालेल, आपण पाहूया. तर असा ह्याची ही बॉर्डर तुम्ही पहा. बॉर्डर बऱ्यापैकी मोठी आहे. विथ ब्लाऊजच असेल. ब्लाऊज माझ्याकडे आलेलं नाही, शिवायला शक्यतो साड्याच असतात. एवढं हे आणि ह्याच्यामध्ये हे जे कॉम्बिनेशन आहे, ब्लू ही जी बॉर्डर आहे पूर्ण आहे, पण हे जास्त उठून दिसते ह्याच्यामुळं कॉम्बिनेशन आतला कलर आणि ह्याला बुट्ट्या. तर अशा प्रकारे शाही मस्तानीच साडीला जास्त मागणी आहे. आणि हे सांगते मी तुम्हाला, हे असे टक केलेले असतात. हे तुम्हाला जवळून दाखवलं तर तुमच्या लक्षात येईल. हे एक मिनिट, हे असं हाताने टक केलेलं असतं पूर्ण. खूप मेहनत असते हे आणि बरोबर मिऱ्या येतात. ॲक्च्युली मिऱ्या इकडं तिकडं होत नाहीत, पण बसताना करताना हे होतात, म्हणून आता त्याला असं व्यवस्थित टक करून देतो. आणि अशी बॉर्डर आहे. खूप सुंदर ही साडी आहे. ही एक आहे आणि दुसरी ही आहे. तर खूप दिवस झाले साड्या व्हिडिओमध्ये जास्त दिसतच नव्हत्या. लग्नाचा सीझन आला आहे, अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया कधी आहे मी पाहिलेलंच नाही आहे. एक मिनिट, कधी आहे अक्षय तृतीय? 19 तारखेला. तर आता ह्या लग्नाचे आहेत, अक्षय तृतीयेचे पण आहेत असं सांगितलेत. अजून आहेत साड्या. तर बघूया, जसं जसं वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन आलं की दाखवण्याचा प्रयत्न करते. पण होतं आहे का, हे बघा इकडे हे असं चालू आहे. हे फॉल लावणं, कारण काय आहे मी तुम्हाला पण नंतर सांगते. तर हे असं सगळं चालतं. तर हे दाखवते आता दुसरी साडी सेट करून. ही साडी खरंच खूप सुंदर आहे. ही दुसरी साडी आहे. ह्याच्यामध्ये पिंक साड्या तुम्ही खूप पाहिल्यात माझ्या व्हिडिओमध्ये, कारण त्या खूप शिवल्या होत्या मी. लॉटमध्ये होते ते बल्कमध्ये, आणि तो कलर छान दिसतो. आणि हाही कलर खरंच सांगते खूप छान दिसतो. ॲक्च्युली हे बॉटल ग्रीन डार्क आहे ना, तसं थोडासा वेगळाच वाटतं, पण हा पर्पल आहे. कसा आहे साडीचा कलर? एवढा बारीक आवाज आल्यानंतर काय ऐकू येणार आहे? सर आहेत त्यांचं वेगळंच चालू आहे. आणि इकडे टी व्ही चालू ठेवून दिलं आहे बघा. आवाज तरी कमी करा. ते काहीतरी बघत होते, तेवढ्यात मी इकडं हे आड लागलं म्हणून शूटला घेतलं, तर आवाजच कमी केला नाही. आवाज नाही कमी केला तर त्याचं काही असेल तर मला कॉपीराईट येईल. असंही कॉपीराईट येतच नेहमी व्हिडिओमध्ये. शॉर्ट व्हिडिओला ह्याच्यामध्ये चुकूनसुद्धा थोडंसं गाणं असलं तर ही शाही मस्तानी बघा. हे प्लेट किती छान आहेत आणि ही खूप चापून चोपून बसते. पदरसुद्धा ह्याचा खूप सुंदर आहे. ही जिजामाता पॅटर्नमध्ये येते. मी सांगते, म्हणजे मला जिजामाता माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तुमच्याकडे वेगळंही बोलत असते. आणि कपडा कॉटन सिल्कमध्ये खूप शायनिंग आहे ह्याला, आणि खूप सॉफ्ट आहे. आणि काठ पण छोटेसे आहेत, तर खूप छान दिसते. आणि आत्ता काठ छोट्याची खूप फॅशन आहे. महेश्वरी साडी पाहिलं तर त्याचे काठ छोटे आहेत. बरेचसे आहेत. अपूर्वा सिल्क, मला वाटतं माझ्या मुलीने गुढीपाडव्याच्या ह्याच्या दिवशी छोट्या काठाची म्हणून 25 वर्षापूर्वीची साडी काढून ती हे केली होती, म्हणजे त्या दिवशी नेसली होती. तर ते तुम्ही साडी पाहिली होती. थंबमध्ये त्याचे फोटो होते. व्हिडिओमध्ये का मी तिला जे घेतलंच नाही, नंतर फोटो मी टाकलेले की ती साडी दाखवली होती म्हणून. असं असतं. तर ही साडी दाखवते म्हणजे बघताय तुम्ही. तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर डिटेल तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे ते. खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. आपण ह्याचा पदर पाहूया पटकन, कारण ह्या साड्या पॅक करून द्यायच्या आहेत. आणि ही मस्त हा ब्लाऊज ह्याला असं मॅचिंग वाटतो आहे. ह्याच्यात वेगळाच दिसतो आहे, पण लांबून ह्याच्यामध्ये मॅचिंग वाटतो आहे. तर हे असं पदर आहे ह्याचा. सिम्पल पदर आहे, पण तरी खूप छान दिसतं. हे बघा असं, आणि सोबर आहे. आणि काष्टा आहे, डबल काष्टाच असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 2 साड्या तुम्हाला दाखवले. दोन्हीही व्हरायटी वेगळ्या होत्या, कलर कॉम्बिनेशन वेगळे होते, काठ वेगळे होते. ज्याच्या त्याच्या ठिकाणी जी ती साडी आपली खूप सुंदर दिसते. तर तुम्हाला कुठली हवी असेल त्या प्रकारे तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता. तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.